यांची एवढी दादागिरी झाली आहे, इकडच्या लोकांमध्ये राहणाऱ्या कुर्लेकरांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे. हिंदू समाजाचा कोणता व्यक्ती दिसला इकडे नेहमी प्रकारे टार्गेट केला जातो. सगळे बाहेरून आलेले आहेत, बाहेरून म्हणजे इकडून गोवंडी, मुंब्रा. 10 वर्षाला यांचे वाढलेत लोकसंख्या. आम्ही याच्या आधी आंदोलन केलेलं, समाप्त कुर्लेकरांनी इथं आंदोलन छेडलेलं. माझा भेदभाव इथं कुर्ल्यामध्ये होत राहतो, तर आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा घेतला यासाठी. आम्हाला त्रास होतोय. आम्ही जे बोललो ते महानगरपालिकेवर बोललो. ह्याच्यावर कोणाला यायचं आहे तर समोर या, मग आम्ही फेस टू फेस त्यांना बोलू काय बोलायचं. यावेळी आपण कुठे आहोत हे थोडंसं आमच्या प्रेक्षकांसाठी सांगू द्या. हा, हे कुर्ला वेस्टला न्यू मिल रोड मानसी बिल्डिंगच्या समोर आहोत. इकडे काहीतरी घडलं होतं काही दिवसांपूर्वी, काय घडलं होतं ते सांगू. एखाद्या आमच्या पादचारी चालला होता मोटरसायकलवर, त्याचा कोणाला तरी धक्का लागला होता आणि ते काहीतरी फेरीवाल्यांनी काहीतरी त्यांच्यावर हल्ला केला, असं काहीतरी ते प्रकरण होतं. ते त्यानंतर काहीतरी ते हे प्रकरण झाल्यानंतर जे आमच्या 2-3 कार्यकर्त्यांना हे असे अटॅक टाईप प्रकार झाले, ते आता ॲडमिट आहेत अजून आणि त्यांच्या डोक्याला पण मार लागलेला आहे. तर असं हे वारंवार नेहमी इथं ह्या रोडला घडतं आहे. कशामुळे घडतं ते फेरीवाल्यांमुळे घडतं इथं ते हे बंद झालं पाहिजे संपूर्ण आणि हे रस्ते क्लिअर झाले पाहिजेत. फुटपाथ हा क्लिअर झाला पाहिजे पूर्ण. तर याला काहीतरी 60 वर्ष झाले हे असं चालू आहे. थोडं तातूर कार्यवाही करून ते निघून जातात लोक आणि इथं चिरीमिरी म्हणून ते पैसे घेऊन ते परत हे बसलेले असतात. ते बसले नाही पाहिजे कायमस्वरूपी सर्वांना. आणि हा क्राऊड मोठा बांद्रा कुर्ल्याचा चालू आहे. रोज लोक येतात जातात, लेडीजला धक्का लागतो, मग ते परत भांडणं आली की तेवढ्या पुरते भांडणं मिटतात. पोलीस येणार, घेऊन जाणार परत त्यांना, मग परत दुसऱ्या दिवशी तेच चालू असतं. ते त्यापेक्षा हे हे संपूर्ण हे मिटलं पाहिजे. रस्त्याला कोण अजिबात अडचण आली नाही पाहिजे लोकांना जायला. हे फुटपाथ पूर्ण मोकळे राहिले पाहिजे. त्या हिशोबाने लोकांनी BMC आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे. दादांनी जसं सांगितलं त्या प्रकारे इकडच्या हे नेहमीचं प्रकार चालू झाले असंच आहे का? नेहमीचा प्रकार चालू आहे, नेहमीच प्रकार चालू आहे. भरपूर त्रास होतो आम्हाला फेरीवाल्यांमुळे. कारण की येणारे जाणारे लोक आहेत ना, ते भरपूर क्राऊड BKC आणि इकडून बाहेरून येतो. कारण की मग ते कसं फेरीवाले असले ना की ते लोक रस्त्याच्या मध्ये येऊन दुकानं लावतात. त्याच्यानंतर रिक्षावाल्यांची दादागिरी, तर माणसांना चालायला जागा नसते. फेरीवाले इकडचे स्थानिक आहे रवी? फेरीवाले नाही तिथले, स्थानिक कोणच नाही. इकडून सगळे बाहेरून आलेले आहेत. बाहेरून म्हणजे इकडून गोवंडी, मुंब्रा, परत इकडे भारतनगर, भरपूर कुर्ल्याचे बैगनवाडीतून आलेले काही इकडचे स्थानिक परिवार इकडे कोणच नाही आहे. आम्ही याच्या आधी आंदोलन केलेलं, समाप्त कुर्लेकरांनी इथं आंदोलन छेडलेलं. कधी गेलं होतं? साधारण 1 वर्ष झालं या गोष्टीला. आम्ही वारंवार पत्रव्यवहारही केला. समाप्त कुर्लेकरांनी पत्रव्यवहार केला. आम्ही आंदोलन केले, पोलीस स्टेशनला आंदोलन केलं, BMCला आंदोलन केलं. त्याच्यावर काही कारवाई होत नाही. इकडचे जे फेरीवाले आहेत आणि रिक्षावाले आहेत यांची एवढी दादागिरी झाली आहे, इकडच्या लोकांमध्ये राहणाऱ्या कुर्लेकरांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे. इकडे पोलीस काही दखल घेत नाही, महानगरपालिका दखल घेत नाही. मला असं वाटतं की 2-3 दिवस कारवाई करेल, परत हा तोच प्रकार चालू राहणार. याच्यावर आम्हाला कायमचा तोडगा पाहिजे. इकडचे जे फेरीवाले होते त्यांची काही ओळख वगैरे माहीत आहे तुम्हाला? इकडचे जे फेरीवाले म्हणजे इकडे जे धंदा लावतात, इकडचे दुकानामध्ये काम करणारे, त्यातले काही फेरीवाले होते. इकडचे छोटे मोठे धंदा लावणारे काय बाहेरनं फेरीवाले होते. ह्यांचं नेहमी झालेलं आहे. कुर्लेकरांना नेहमी स्टेशनपासून झालं तर नेहमी रोडपासून त्यांचं नेहमीच लोकांना त्रास झाला आहे. आणि आत्ता तर तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मारलं आहे. धक्का लागला म्हणून एवढं कोण मारत नाही. नंतर तो आक्रोश त्यांनी बाहेर काढला आहे. दादा, ज्याप्रमाणे तुम्ही बोललात की भिवंडी, मुंब्रा इकडचे होते फेरीवाले, एक विशेष समाजाचे लोकांना असं वाटतं, तेच आहे का? तेच आहे. नेहमी हिंदू समाजाला इकडे टार्गेट केलं जातं. हिंदू समाजाचा कोणता व्यक्ती दिसला इकडे नेहमी प्रकारे टार्गेट केला जातो. स्टेशनची पण रायवरी असते. आणि पहिली गोष्ट BKCमधून जे कामगार येतात, जे महिला तिकडून कामून जातात, त्यांचे पण वादविवाद होतात. त्यांना पण काही ठिकाणी त्यांनाही मारण्यात आलेले आहे. इकडची जी पॉप्युलेशन आहे याच्या लोकांची मराठी, अमराठी, हिंदू, मुस्लिम हे काय टक्केवारी काय आहे तुम्हाला माहीत आहे का? साधारण कारण इकडे मुस्लिम वस्ती इकडे भरपूर आहे आणि हिंदू काही प्रमाणात आहे. मराठी वस्ती आपल्याला 30 ते 40% आपल्याला मराठी असतील, त्यामध्ये मिळून 50 ते 60% हिंदू परिवार आणि 40% मुस्लिम परिवार इकडे राहतो. कधीपासून असं आहे म्हणजे की पूर्वीपासून हेच टक्केवारी आहे? आता 10 वर्षाले यांचे वाढले. 10 वर्षाला यांचे वाढलेत लोकसंख्या. तुम्ही बोलणार सर? जी पॉप्युलेशनबद्दल मी विचारतोय इकडे, दादा बोलत आहेत की 10 वर्षाने ही पॉप्युलेशन चेंज झाली. हे बरोबर बोलत आहेत? पॉप्युलेशन चेंज तर झालेली आहे. काही लोकांच्या म्हणजे जे घरं असतात त्याच्यामध्ये 4 फॅमिली 2 फॅमिली असल्यामुळं काही फॅमिली इथून
स्थलांतर करतात. ते स्थलांतर केल्यामुळे ते तुमचं ते आपले कमी तर होणार ना, फॅमिली मोठ्या असल्यामुळे कमी होणार. इथं असा प्रॉब्लेम आहे की एखाद्या समाजाचं घर बनवताना जातात ना, तेव्हा बाकीच्या समाजाची घरं 4-4 माळ्याची असतात, पण एखादा आपला हिंदू म्हणा, मराठी म्हणा, हे त्यांचे घरं बनवायला जातात ना, तर ते काय डबल पण केलं तर BMCला तोडायला येतात. मग असा भेदभाव इथं कुर्ल्यामध्ये होत राहतो. वर्षानुवर्ष हे कंप्लेंट्स करूनही कुर्ल्याकरांनी हे कंप्लेंट्स करूनही काहीही दखल घेतली जात नाही आहे. तर इकडचे जे आमदार खासदार आहेत ते कोण आहेत, कोणत्या पार्टीचे आहेत, काही कोणी सांगू शकाल आम्हाला? नाही बघा, आत्ता तर इलेक्शन झालेलं आहे. ह्याच्या अगोदर 4 वर्ष नगरसेवक इथं नव्हते. आणि आमदार कसं आहे, आमदार आत्ता खासदार वर्षा गायकवाड झालेत, आमदार संजय पोतनीस आहेत. कोणत्या पार्टीचे? ते शिवसेना उबाटा गटाचे आहेत. वर्षा गायकवाड आई काँग्रेसचे आहेत. आणि आता मॅडम आले आहेत सईदा खान म्हणून आता निवडून, त्या राष्ट्रवादी घड्याळ हे अजित पवार गटाचे आहेत. आणखीन कोणाला काय बोलायचं? होता बघा, आम्ही कुठला वेगळा रूल आणत नाही. जगामध्ये काय वेगळा रूल आणला आहे की बाबा हे फेरीवाल्याला. आम्ही फक्त महाराष्ट्र सरकारचा एक रूल आहे, एक GR आहे की रेल्वे परिसराच्या आतमध्ये 150 मीटरच्या आतमध्ये फेरीवाले नसावे. आणि शाळा असो या महानगरपालिकेचे एज्युकेशन जे आहे त्याच्या 100 मीटरच्या आजूबाजू परिसरामध्ये ते फेरीवाले नसावे. हा तुम्ही जो स्पॉट तिकडं भांडणं झालेली, हे बिल्डिंगच्या पाठी ही शाळा दिसते तुम्हाला, म्हणजे किती डिस्टन्स आहे? मला वाटतं एक 20 मीटर पण नसेल. तर आम्ही त्यांना ते सांगतो की जे रहदारीचा त्रास होतो फेरीवाल्यांना, हे रूल्स अँड रेग्युलेशन राबवणार कोण? की आम्ही कॉमन लोक राबवणार का महानगरपालिकेचे अधिकारी राबवणार? आम्ही राबवणार तर आमच्यावर केसेस टाकणार, आणि जर महानगरपालिका राबवणार तर त्यांच्यावर नियमानुसार राबवणार. तर आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा घेतला यासाठी की जेणेकरून त्या लोकांनी ह्याच्यावर ॲक्शन घ्यावी. आणि महानगरपालिकेला आम्ही 2 ते 2.5 तास दाबून ठेवलं तिथं, एलवारच्या बाहेर एकालाही जाऊन दिलं नाही अधिकाऱ्यांना. त्याच्यामुळं हा इम्पॅक्ट आहे. आणि त्यांना सांगून आलं की ह्याच्या पुढं असं होलं तर आम्ही त्या महानगरपालिकेला बाहेरनं लॉक लावू, हा असा आम्ही इशारा देऊन आलो. त्यामुळे ही सगळी कारवाई होती. दादा, आता तर आपण बघितलं तर एकही फेरीवाला नाही आहे, लोक इझिली येत जात आहे तिकडे. तर पूर्वी कसं बघा, आता तुम्हाला खूप चांगलं वाटतंय कारण की तुम्ही आता म्हणजे रान मोकळं झालं, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल. पण ह्याच्या अगोदर तुम्ही आला असाल ना की तुम्हाला इथून दोन्ही साईडनी गाड्या, बाईक आणि फेरीवाले, म्हणजे एखादा 10 मीटरचा रोड असेल तर तुमचे 4 मीटर ते एन्क्रोचमेंटमध्ये जातात. आणि राहिला 6 मीटरमध्ये रिक्षा, बाईक आणि लोकपदयात्रा. इथं तर फुटपाथ पण कॅबेज केलेले काय लोकांनी, अक्षरशः ॲग्रीमेंट करून भाड्याने दिलेले आहेत. असे पण आहेत भरपूर. भाड्याने फुटपाथ दिले? हां, फुटपाथ दिलेले असे पण आहे. 500 रुपये भाडं घेतात, 400 रुपये भाडं घेतात. काही दुकानवाले पण घेतात. काही लोक इकडचे लोकून बाहेर नाही येतात आणि भाईगिरी करून घेतात. आम्हाला त्रास होतो आहे. आम्ही जे बोललो ते महानगरपालिका बोललो, ह्याच्यावर कोणाला यायचं आहे तर समोर या, मग आम्ही फेस टू फेस त्यांना बोलू काय बोलायचं.